पैसों और चॉकलेट की लालच देकर एक 75 साल शख्स ने 9 साल की बच्ची के साथ बुरा काम किया। ऑप्टिकल्स नजर और नंबर के चश्मे इंतहाई मुनासिब दामों में मिलेंगे। नैना ऑप्टिकल्स जामत सालियात के पास, ताबानी किराना के बाजू में, मालेगांव। आप देख रहे हैं मानव समाचार। आइए देखते हैं ब्रेकिंग न्यूज। तारीख 8/12/2025 को इंसानियत को शर्मसार करने वाली एक घटना बागलान तालुके के खमताना नामी गांव में घटी। पैसों और चॉकलेट की लालच देकर एक 75 साल शख्स ने 9 साल की बच्ची के साथ बुरा काम किया। इस शख्स का नाम नामदेव हरि गुंजाल है, उम्र 75 साल। इस घटना के बाद सटाना पुलिस ने उस पर कानूनी कार्रवाई की। इस घटना के बारे में तफसील देते हुए पुलिस सूत्रों से पता चला है कि इस 9 साल बच्ची के मां ने दिए हुए फिरियाद पर इस शख्स ने उसकी बच्ची को बार बार पैसों और चॉकलेट देकर उसको गांव के मंदिर जाएंगे बोलकर खुद के घर ले जाता रहा और उसके साथ बुरा काम करता रहा। उस बच्ची को किसी से इस बारे में बताने पर जान से मारने की धमकी दी। इस पर सटाना पुलिस स्टेशन में लैंगिक अत्याचार संरक्षण कायदे के तहत इस आरोपी पर गुनाह दर्ज किया गया है। ये कार्रवाई पीआई योगेश पाटिल के मार्गदर्शन में पीएसआई दत्तात्रेय राउत कर रहे हैं। 8/12/2025 रोजी सटाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 771/25 भारतीय न्याय संहिता कलम 64(2) 64(2) म 65(2) 74 75 76 78 351(2) प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी खमताणे गावातील पीडिताची आई ही असून आरोपी खमताणे गावातील 75 वर्षाचा पुरुष आहे। सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादीची पीडित मुलगी वय 9 वर्ष ही आरोपीने 6 महिन्यापासून सलग तिला चॉकलेटचे आणि खेळायला घेऊन जाण्याचे आमिष दाखवून तिला वारंवार तिच्या शरीरावर कपडे काढून किंवा शरीरावर स्पर्श करून तिचा अत्याचार, एक प्रकारे अत्याचार केलेला आहे। सदरची घटना ही आज रोजी उघडकीस आल्याने वरील प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू केलेला आहे। गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी 75 वर्षाचे जे आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि तपास सुरू आहे। मनमाड पोलीस स्टेशनला 938/25 ॲट्रॉसिटी कायदा आणि पोक्सो कायदा अशा या कलमाखाली गुन्हा दाखल झालेला आहे। याच्यामध्ये जो फिर्यादी आहे त्या फिर्यादीच्या फिर्यादीनुसार त्याच्या एक घरातील छोट्या बालकाच्या सोबत हे कृत्य घडलेलं आहे, 7 वर्षाच्या मुलासोबत। यातील जो आरोपी आहे तो 64 वर्षीय वयाचा ग्रस्त आहे। त्याचं लॉन्ड्रीचं दुकान आहे। त्या दुकानावर जी मुलं कोणी कपडे घेऊन यायची इस्त्री करण्यासाठी, तर त्या मुलांसोबत अश्लील चाळे करणे, त्यांना जवळ घेणे, अनैसर्गिक पद्धतीने त्यांच्याशी वागणे, अशा प्रकारचे कृत्य तो इसम करतो, अशी फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये तातडीने आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। त्यानंतर फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलेलं आहे। त्या टीमने तिथं तिचे पुरावे वगैरे गोळा केलेले आहेत। आयओ म्हणून आम्ही घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे, जाब जबाब नोंदवण्याचं काम केलेलं आहे। जे काही आरोपीच्या विरोधामध्ये कठोरातली कठोर ॲक्शन असते त्या सर्व करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर त्या परिसरामध्ये गस्त सुद्धा वाढवण्यात आलेली आहे आणि कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सुद्धा काळजी घेण्यात आलेली आहे। आणि सध्या मनमाड शहरामध्ये शांतता आहे, कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही आहे आणि कोणामध्ये काही जाती तेढ वगैरे नाही।